नमस्कार. तुळशी विवाह 2023 किती तारखेला आहे यंदाचा तुळशी विवाह आणि तुळशी विवाहाचे महत्त्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर साजरा केला जातो. पण इंग्रजी दिनदर्शिकेनुसार यावेळी एकादशी 23 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबरला द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथीला अनेक जण तुळशी माता आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह विधी करतात. हिंदू रीतिरिवाजांमध्ये तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपात तुळशीचा विवाह लावण्याचा विधी आहे. या दिवशी जो कोणी शुभमुहूर्तावर तुळशी मातेचा विवाह सोहळा करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते असे मानले जाते. सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे वरदानही मिळते. पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. या दिवशी मोठ्या थाटामाटात तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. यासोबतच विवाह इत्यादी शुभकार्यासाठीही शुभमुहूर्त सुरू होतो. चला तर मग जाणून घेऊया यावर्षी तुळशी विवाह कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे. तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर साजरा केला जातो. पण इंग्रजी दिनदर्शिकेनुसार यावेळी एकादशी 23 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबरला द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथीला अनेक जण तुळशी माता आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह विधी करतात. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने माणसाची प्रगती होते आणि भाग्याची साथही मिळते. तुळशी विवाहासाठी शुभमुहूर्त. तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केला जातो. पंचांगानुसार द्वादशी तिथी गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9:01 सुरू होईल. शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:06 संपेल. अशा स्थितीत उदय तिथीचा विचार करून तुळशी विवाह 24 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या शुभसंयोगात आपल्या घरात तुळशी शालिग्रामाचे लग्न लावून दिल्याने घरात आर्थिक सुबत्ता येते आणि वैवाहिक जीवनात सुख समाधान येते. तुळशी विवाहाचे महत्त्व. सनातन धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळशी मातेसोबत भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा विवाह आयोजित केला जातो. या दिवशी विधीनुसार तुळशी शालिग्राम विवाह आयोजित केल्याने जीवनात सकारात्मकता येते असे मानले जाते. याशिवाय वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात एकदाही तुळशी विवाह केला तर त्याला कन्यादानसारखे फळ मिळते. तुळशी विवाहाची कथा. प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी होता. त्याचे साहस असल्यामागे कारण होते त्याची पत्नी वृंदा हिचे पतिव्रता धर्म. तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता. परंतु जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूंकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचे पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला. इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधराचा मृत्यू झाला. वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्याक्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना श्राप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पतिवियोग दिला त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्रीवियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली. ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले. तुळशी विवाह कथा. तुळशी कोण होती? देवउत्थानी एकादशी.
तुळशी वनस्पती पूर्वजन्मी एक मुलगी होती. तिचे नाव होते वृंदा. ती राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती. ती लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त होती. ती मोठ्या प्रेमाने भगवान विष्णूची पूजा करीत असे. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिचं लग्न राक्षस कुळातील एक राजा जालंधर या राक्षसाशी झाले. जालंधराची उत्पत्ती समुद्रातून झाली होती. वृंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती. ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करत असे. एकदा देवदानव यांच्यात युद्ध झाले. तेव्हा जालंधर युद्ध करायला जाताना त्याला वृंदा म्हणाली, स्वामी, जोपर्यंत तुम्ही युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करीन आणि तुम्ही येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही, असे वचन मी तुम्हाला देते. त्यानंतर असुरराज जालंधर युद्धात गेले आणि वृंदा व्रताचा संकल्प सोडून उपासनेला बसली. व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवता आला नाही. जालंधर विजयी होईल ह्या भीतीने सर्व देवता विष्णूंकडे गेले. जेव्हा प्रत्येकाने भगवंताला प्रार्थना केली तेव्हा श्री विष्णू असे म्हणाला की वृंदा ही माझी परमभक्त आहे. मी तिच्याबरोबर फसवणूक करू शकत नाही. मग देव म्हणाले, आम्हाला तुमच्याशिवाय कोण मदत करणार? महाविष्णू, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. तुम्हीच या संकटातून आम्हाला वाचवा. तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाच्या राजवाड्यात पोहोचले. वृंदाने आपला नवरा पाहताच आपली उपासना थांबवली. ती ताबडतोब पूजेवरून उठली आणि त्याच्या पायाला स्पर्श केला. जसा वृंदाचा संकल्प सुटला, देवतांनी जालंधरला ठार मारला आणि जालंधरचे कापलेले डोके राजवाड्यात येऊन पडले. तेव्हा वृंदाने पाहिले की माझ्या नवऱ्याचे डोके कापले गेले आहे, तर मग समोर उभे असलेला हा कोण आहे? तिने विचारले, तू कोण आहेस, ज्याला मी स्पर्श केला? मग श्री विष्णू त्याच्या मूळ रूपात आले, परंतु काही बोलू शकले नाहीत. वृंदाला सर्व काही समजले. तिने श्री विष्णूंना शाप दिला आणि पाहता क्षणी विष्णूंचे पाषाणात रूपांतर झाले. सर्व देवता रडू लागले आणि लक्ष्मी रडून प्रार्थना करू लागली. ते पाहून वृंदाने श्री विष्णूंना शापातून मुक्त करून आपल्या पतीसोबत सती गेली. काही दिवसांनी जेव्हा तिच्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, आजपासून ह्या वनस्पतीचे नाव तुळशी असून माझ्या पाषाणरूपी स्वरूपाचे म्हणजेच शाळीग्रामचे तुळशीसह पूजन केले जावे. तुळशीशिवाय केलेली पूजा माझ्याकडून स्वीकारली जाणार नाही. तेव्हापासून सर्वजण तुळशीची पूजा करू लागले आणि कार्तिक महिन्याच्या तुळशीचे शाळीग्राम म्हणजे श्री विष्णूच्या पाषाण स्वरूपाशी लग्न लावायची प्रथा पडली. देवोत्थानी एकादशीच्या दिवशी हा तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. वृंदाच्या राखेतून एक झाड बाहेर पडले, ज्याला भगवान विष्णूंनी तुळस हे नाव दिले आणि वरदान दिले की तुळशीशिवाय मी कोणत्याही प्रकारचा प्रसाद ग्रहण करणार नाही. मी शालिग्रामच्या रूपात तुळशीशी विवाह करेन. कालांतराने लोक या तिथीला तुळशी विवाह म्हणतील. तसेच असे करणाऱ्यांना सुख आणि सौभाग्य मिळेल. या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व नित्यकामे उरकून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात. तसेच तुळशी वृंदावनालाही सजवले जाते. या दिवशी प्रसाद म्हणून लाह्या तसेच ऊस, बोरे, आवळे वाटले जातात. तुळशीच्या वृंदावनात या सर्व वस्तू ठेवल्या जातात. त्यानंतर विधिवत तुळशीचे लग्न लावले जाते. अंतरपाट धरला जातो. मंगलाष्टके म्हटली जातात.